दारूचं अतिसेवन करून इकडे-तिकडे पडून राहणारी बेवडे मंडळी आपल्या अवतीभोवती आपण बघत असतो आणि यांच्या दारू पिण्याचा त्रास जोपर्यंत त्यांना स्वतःला होतोय इथपर्यंत ठीक आहे. पण ज्यावेळेला त्यांच्या घरच्यांना, पाहुणे मंडळींना, मुलाबाळांना त्यांच्या या दारू पिण्याचा त्रास होतो, त्यावेळेला मात्र एक विचार करण्यासारखी परिस्थिती होऊन बसते. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता आपल्याला जी घटना बघायची आहे, ती घटना अशी आहे, की ज्याच्यामुळे एका व्यक्तीला दारूचं व्यसन लागलं आणि या व्यसनाच्या माध्यमातून मग त्याचं हे व्यसन वाढलेलं आहे. त्याने त्याच्या बायकोवरती संशय घ्यायला सुरुवात केली आणि मग या संशयातूनच त्याने आपल्या बायकोला ठार मारलेलं आहे आणि त्याच्या 17 वर्षाच्या मुलीला अनाथ केलेलं आहे. आता ही घटना घडलेली आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटकमधला तालुका बैलहोगल याच्यामध्ये एक यल्लप्पा खाकी नावाचा 40 वर्षाचा एक गृहस्थ आहे आणि 35 वर्षाची त्याची बायको आहे. तिचं नाव आहे फकीरव्वा. त्यांची मुलगी 12वी मध्ये शिकते. तिचं नाव आहे विद्यालक्ष्मी आणि वय वर्ष 17. असं एकंदर हे त्रिकोणी कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये यांना थोडीशी शेती आहे आणि ही जी शेती आहे हे तिघं मिळून शेतीवर यांची गुजराण चालू आहे. पण हे जे यल्लप्पा आहेत त्यांना दारूचं व्यसन लागलंय आणि त्यांनी दारू प्यायला सुरुवात केलेली आहे आणि बघता बघता त्यांची जी दारू पिण्याची सवय आहे ती वाढलेली आहे. दिवसाचे 24 तास ही व्यक्ती दारू प्यायला लागलेली आहे आणि याचा त्रास त्याच्या घरच्यांना होत आहे. घरामध्ये पैशाची चणचण, त्याच्यामुळे मग त्याची बायको फकीरव्वा ही शेतामध्ये जाऊन काबाड कष्ट करते आणि 4 पैसे कमवून आणून तिच्या मुलीकडे बघून मग ती तिचा संसार नेटाने पुढे नेते. ही जी फकीरव्वा आहे ही जशी कष्टाळू होती त्याचप्रमाणे ती तेवढी नीतिमान होती. आपलं घर बरं, आपली मूलबाळ बरी आणि आपल्या आपल्या गोष्टींमध्ये ती तिचा जीव रमवत होती. पण हा जो यल्लप्पा आहे याचं दारूचं व्यसन अलीकडच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. याचा त्रास त्याच्या मुलीला पण होत होता. कारण त्याच्या मुलीचं यावर्षी 12वीचं वर्ष होतं आणि तिचा अभ्यास या सगळ्या गोष्टींकडे तिला लक्ष देणं जमत नव्हतं. याच्यामुळे मग ती तिच्या वडिलांना समजवायचा प्रयत्न करायची, त्याच्या आईची बाजू घ्यायची. पण हा कुणाचाही एक ऐकायला तयार नव्हता. बायका आणि त्याची बायको आणि मुलीचं ऐकायला तयार नव्हता. इतर पै-पाहुणे, नातेवाईक हे देखील त्याला समजवायला येत होते, पण त्यांचं देखील हा काही एक ऐकायला तयार नव्हता. आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून मग संपूर्ण कुटुंबामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती. पैशाची चणचण होती. एक प्रकारे या मुलीचं यावर्षी 12वीचं वर्ष, तिला अभ्यासाचा मोकळा वेळ देण्याची गरज होती. पण ह्या सगळ्याला कारणीभूत असा हा यल्लप्पा आणि याला कुठल्याही प्रकारची त्याच्या कुटुंबाची फिकीर नव्हती. त्याला कुठल्याही प्रकारे कुटुंबाबद्दल आस्था वाटत नव्हती. तो बरा आणि त्याची दारू बरी, असं हे त्याचं आयुष्य होतं. कुटुंबाचा गाडा पुढे चालवण्यासाठी फकीरव्वा तिच्या कामानिमित्त तिला शेती-भातीसाठी शेतावर जावं लागायचं आणि येणाऱ्या-जाणाऱ्या मंडळींशी ती मनमोकळेपणे बोलत असायची. काही लोकं मनमोकळ्या स्वभावाचे असतात, त्याच्यामुळे समोरून जर कोणी आलं तर त्याच्याकडे तोंड फिरवून जायचं नसतं. कारण अशाने त्याच लोकांना उद्या लोकं नावं ठेवत असतात. त्याच्यामुळे मी येणाऱ्या-जाणाऱ्याशी प्रत्येकाशी ती बोलून चालन असायची आणि हा जो यल्लप्पा आहे हा तिच्या बऱ्याच वेळेला मागावर असायचा. म्हणजे दिवसभर दारू ढोसायची आणि आपल्या बायकोच्या मागावर राहायचं. अशी 2च कामं त्याच्याकडे होती. आणि मग कुठल्या पुरुषाशी जर का ही बोलायला लागली, तर मग त्या दिवशी हा घरामध्ये येऊन राडा करायचा. त्या पुरुषासोबत तिचं नाव जोडायचा आणि मग वाटेल ती शिवीगाळ करायचा आणि अशा स्वरूपामध्ये त्यांचा रोजचा दिनक्रम होता. आता काय होतं, ही 35 वर्षाची एक स्त्री होती आणि त्याच्यामुळे मग तिचं तिचं जे सौंदर्य होतं, अतिशय सुंदर स्त्री. त्याच्यामुळे मग याच्या मनामध्ये अ, प्रत्येक वेळेला तिच्याविषयी संशय असायचा. कारण कुठल्या पुरुषाशी बोलताना बघितलं किंवा इतर हसताना बघितलं तरी याच्या मनामध्ये नको नको ते विचार यायचे. अशा प्रकारे संसार करणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्यापुढे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशा प्रकारची त्यांच्यापुढे परिस्थिती होते. कारण त्यांच्या ह्या नवऱ्याला ते टाकूही शकत नाहीत आणि घरात ठेवू पण शकत नाहीत. अशी परिस्थिती त्यांच्यापुढे होऊन बसते आणि मग जसं आहे तसा दिवस ढकलायचा, जेवढे दिवस आहेत तसे ढकलायचे, असं एक नाराजीची भावना त्यांच्या मनामध्ये असते. आणि हे जे पै-पाहुणे असतात यांच्यामध्ये सुद्धा अशा गोष्टींची मग चर्चा व्हायला सुरुवात होते. कुणापुढे तोंड दाखवायची यांना म्हणजे त्याची पण लाज वाटत असते. तारीख होती 22 मे 2024.
बुधवार होता आणि नेहमीप्रमाणे हा यल्लप्पा अगदी टल्ली होऊन त्याच्या घरी हलत-डुलत आलेला आहे आणि घरी आल्यानंतर त्याने शिवीगाळ सुरू केले, बायकोला मारहाण सुरू केले. घरी त्याच्या मुलगी होती आणि हे सगळं मुलगी त्याला समजवत होती, की तुम्ही असं करू नका. पण हा काही केल्या तयार नव्हता आणि एवढ्या वर्षापासूनचा हा त्रास आहे. ह्या त्रासाला ती फकीरव्वा कंटाळलेली होती आणि मग त्या दिवशी त्यांच्यामध्ये अतिशय घमासान आणि खूप जास्त प्रमाणामध्ये भांडण झालं आणि म्हणून अ, खूप मनामध्ये राग येऊन मग ती तिच्या नवऱ्याला बिनकामाचा नवरा असं त्याचा उल्लेख केला आणि मग त्याच्यावरून त्यांचं मोठं भांडण झालं आणि या फकीरव्वाने रागाने तिच्या नवऱ्याला जोरात ढकलून दिलं आणि हा एका कोपऱ्यामध्ये जाऊन पडलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्या जीवाची चरफड होती. आपली बायको आपल्याला बिनकामाचा नवरा बोलली आणि एवढ्या आपल्याला ढकलून दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा त्याला राग येत होता. आता दिवसभराचा ताण सहन करून मग ती फकीरव्वा आणि तिची मुलगी विद्यालक्ष्मी एका खोलीमध्ये जाऊन झोपलेल्या आहेत आणि काही वेळातच या दोघींना सुद्धा गाढ झोप लागली आणि या बाजूला हा जो यल्लप्पा होता, हा चरफडत होता, तडफडत होता. त्याला आपल्या दिवसभर बायको आपल्यासोबत काय बोलली, बिनकामाचा नवरा बोलली, आपल्याला ढकलून दिलं, आपण एक बाजूला पडलो. हे सगळं तो आठवून त्याला त्याच्या मनातल्या मनात राग येत होता आणि रात्रीच्या वेळेला हे सगळा परिसर झोपाझोप झाल्यानंतर हा तिथून उठलाय आणि जिथे बायको झोपलेली आहे तिथे गेलाय आणि समोर बघतोय तर आपली बायको अतिशय शांतपणे झोपलेली आहे. हे सगळं बघून त्याच्या मनातला राग अजूनच वाढलाय. कारण आपण अशा तडफडत ठेवून आपली बायको अतिशय शांतपणे कशी काय झोपू शकते? आज हिला आपण धडा शिकवायचाच. आणि त्याने कडेला आता हे सगळं शेती करणारी माणसं होती. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये इकडे-तिकडे शेतीची अवजारं पडलेली असायची. तर ते जे झोपलेले होते, तिथेच कडेला एक फावडा पडलेला होता आणि त्याने हा फावडा उचललाय आणि कुठलाही विचार न करता तो फावडा त्याच्या बायकोच्या तोंडावर मारलाय. अतिशय ताकदीने तोंडावर मारलाय आणि ही बिचारी शांतपणे झोपलेली होती. कुठल्याही प्रकारची कल्पना तिला याची नव्हती. कारण त्यांचं भांडण हे रोजचंच होतं. अशा प्रकारे या दिवशी नवरा म्हणजे काही करेल असं तिला वाटलंही नसेल आणि त्याने तो फावडा त्याच्या बायकोच्या इतक्या जोरात मारला, की तिचं जे तोंड आहे हे आतपर्यंत दाबलं गेलं. तिच्या चेहऱ्याचा पूर्णपणे आकार बदलून गेला. चेहऱ्यावरची, डोक्यावरची पूर्ण हाडांचा चक्काचूर झालेला आहे आणि तिला ओरडायलाही चान्स मिळालेला नाहीये आणि हा आवाज ऐकून त्यांची जी मुलगी आहे, ही उठून उभी राहिली आणि समोर बघते तर तिच्या बापाच्या हातामध्ये फावडं आहे आणि फावड्याने त्याने तिच्या आईचा खून केलाय. आई रक्ताच्या थरोळ्यात पडलेली आहे आणि हे सगळं ही कुमारवयीन मुलगी बघू शकली नाही. तिला म्हणजे तिला फार घाबरून तिने आरडाओरडा सुरू केलाय आईच्या नावाने आणि तिने रडायला सुरुवात केलेली आहे. एव्हा इतर जी सगळी त्यांचे परिसर होता हा सुद्धा जागा झालाय आणि एक-एक माणसं तिथे जमा व्हायला लागले. आता ह्या यल्लप्पाला कळून चुकलेलं आहे, की ही जी मंडळी आहेत आता ही आपल्याला सोडणार नाहीत. त्याच्यामुळे त्याने त्या ठिकाणाहून पळ काढलेला आहे आणि तिथून तो निघून गेलाय. त्याच्यानंतर जवळचं जे पोलीस स्टेशन आहे, नैसर्गिक पोलीस स्टेशन इथल्या पोलीस स्टेशनला कोणीतरी खबर केले आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेत आणि पोलिसांचा तपास सुरू झालाय. आता याच्यामध्ये खून कोणी केला, कशासाठी केला, हे सगळं माहिती होतं. पण जो आरोपी होता, हा त्या ठिकाणाहून पळून गेलेला होता. त्याच्यामुळे मग पोलिसांनी ताबडतोब ही जी फकीरव्वा आहे, हिला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये, नैसर्गिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केलंय आणि दाखल केल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. आणि त्यांची जी मुलगी आहे विद्यालक्ष्मी हिच्या फिर्यादीवरून कलम 302 च्या अन्वये हा जो यल्लप्पा आहे याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता पोलीस याच्या मागावरती आहेत. साधारणपणे 25 मे 2024 या दिवशी हा यल्लप्पा एका नातेवाईकांच्या घरी लपून बसलेला होता. त्या ठिकाणावरून त्याला पोलिसांनी अटक केले आणि अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी सुरू केली आणि चौकशी दरम्यान हा उडवाउडवीची उत्तरं देत होता आणि गुन्हा नाकारण्याचा प्रयत्न करत होता, दिशाभूल करत होता. पण पोलिसांनी त्याला योग्य तो प्रसाद दिलेला आहे आणि प्रसाद दिल्यानंतर हा पोपटासारखा बोलायला लागलेला आहे आणि ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती पोलिसांसमोर त्यांनी सांगितलेली आहे. घरावरती गाढवाचा नांगर फिरवणे म्हणजे काय? याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही सत्य घटना आहे. याच्यामध्ये हा जो यल्लप्पा आहे, याने दारूचं सेवन, दारूचं प्रमाण एवढं वाढवलेलं होतं, की त्याच्यापुढे त्याला त्याचा कुटुंब, परिवार, संसार, शेतीभाती आणि आपलं आरोग्य या कुठल्याच गोष्टी त्याला त्याच्यापुढे दिसत नव्हत्या. त्याच्यामुळेच याने स्वतःच्या संसारावरती गाढवाचा नांगर फिरवून संसाराची राख-रांगोळी केली आहे. आता याबद्दल आपलं मत काय आहे ते कमेंट करून जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या.
धन्यवाद.